नमस्कार मंडळी, जाणी यज्ञकर्मच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी खास विदर्भातली मस्त पदार्थ आणलेला आहे विदर्भातला, आणि तो भाजीचा पदार्थ आहे आणि तुम्हाला लक्षातच असेल तर हे आहेत वांगे आणि हे आहेत सोले। सोले म्हणतात त्याला विदर्भामध्ये। सोले म्हणजे तुरीचे दाणे, ताजे ताजे तुरीचे दाणे जे हिवाळ्यामध्ये येतात त्याची भाजी ही वांग्यासोबत केली जाते आणि या दोघांचं कॉम्बिनेशन आणि चव एकदम भन्नाट होते। त्यामुळे ही खास भाजी कशी करतात आणि 10 मिनिटात ती कशी होते बिना वाटण किंवा काहीही न करता आणि कुकरमध्ये अशी झटपट होणारी ही चमचमीत भाजी आणि तितकी सुंदर दिसणारी भाजी कशी करायची आपण बघूया। खूपच छान लागते ही चवीला भाजी आणि तुम्ही नक्की ट्राय केली नसेल तर नक्की या पद्धतीने करून बघा। तर करूयात। कुकरमध्ये करायची आहे, लवकर शिजणार आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट कुकरमध्ये तेल घालणार आहे। 2 ते 3 चमचे तेल घालायचं। विदर्भातली भाजी आहे तर तेल थोडं जास्त लागतं। अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे। त्याच्यानंतर याच्यात कुठल्याही प्रकारचं वाटण केलं नाही आहे, त्याच्यामुळे मी कढीपत्त्याची 4-5 पानं, एक मिरची चिरून घेतली आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, एक कांदा आणि एक टोमॅटो। तर मिरच्या जर तुम्हाला जास्त हवं असेल तिखट तर 2-3 मिरच्या पण घातल्यात तरीही चालणार आहे। घाईच्या वेळेत अजिबात वाटण बिटण न करण्याच्या फंदात न पडता तुम्ही जर जाडसर पण चिरल्यात भाज्या तरीही चालणार आहे, मस्त याच्यात शिजतात। आपण थोड्याशा आधी लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, मिरची घालून घेतली, मग थोडं हिंग घातलं याच्यामध्ये आणि मग कांदा घातला आहे एक। तर भाजीचं प्रमाणाप्रमाणे तुम्ही कांदा टोमॅटो कमी जास्त करू शकता आणि बारीक चिरून घालायचीच काही गरज आहे असंही नाही, थोडं जाडसर चिरलं तरीही छान शिजेल। त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पूनच्या थोडं कमी तिखट आणि अर्धा ते 1 टीस्पून गोडा मसाला। तर गोड्या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कुठलाही घरगुती काळा मसाला वापरू शकता। थोडंसं धणेपूड आणि किंचित आमचूर पावडर। आमचूर पावडरमुळे या भाजीची चव आणखी वेगळी येते, तर नक्की ट्राय करा, किंवा तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप पण करू शकता। याच्यामध्ये आता आपण एक टोमॅटो घालूया आणि छान परत सगळं परतवून घेऊया मसाल्यांसोबत। मस्त होते ही भाजी। आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं घालायचं आहे तर 1 टीस्पून इतकं काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा टीस्पून इतका कांदा लसूण मसाला। तुम्ही हळद, तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट एवढं जरी घातलं रंगाचं तरी ही भाजी उत्तम होते। कमी मसाल्यात आणि न वाटण करताही तुम्ही ही भाजी मस्त करू शकता। अजिबात काहीही तुम्हाला वेगळं लागणार नाही, उलट आणखी जास्त चमचमीत लागेल। आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपलं। आता हे सगळं मसाले घालून झालेले आहेत तर आपण हे घालूया सोले, अर्थात तुरीचे दाणे। ताजे मिळत असेल तर नक्की ताजेच वापरा। इथे मला फ्रोझन मिळाले त्यामुळे मी ते घेतलेत। ताजे तुरीचे दाणे आणि हिरवे जर वांगे असेल काटेरी तरी ही भाजी आणखी उत्तम लागेल, चवीत आणखी वाढ होते, त्यामुळे तसे मिळाले तर नक्की ट्राय करा। पण मला इथे जे उपलब्ध आहे त्याप्रमाणे मी हे करते आहे। तुरीचे दाणे मिळतात हेच खूप मोठं नवल आहे, त्यामुळे फ्रोझन का असेना तर त्याची ही भाजी केलेली आहे आणि खूप मस्त कॉम्बिनेशन लागतं, तर नक्की करा। आता आपण याच्यामध्ये थोडासा गूळ घालणार आहे, कारण मी आमचूर पावडर घातलं आहे आणि मुख्य म्हणजे वांग्याच्या भाजीला गूळ घातला की आणखी उत्तम चव येते आणि वांग्यामुळे गुळामुळे ती चव आणखी द्विगुणित होते, तर नक्की ते पण घाला। वाटत नसेल, आवडतच नसेल अजिबात तर मग स्किप करून टाका। आता याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे आणि ही भाजी ना खूप सरबरीत असते, म्हणजे भाकरी वगैरे सोबत छान भाकरी कालवून खायला म्हणून ही पातळ अशीच केली जाते। तर त्याच्यात थोडं जास्त पाणी घालायचं आणि कुकरला फक्त 2 ते 3 शिट्ट्यात, म्हणजे अगदी 10 मिनिटात ही भाजी सगळं चिरून 10 मिनिटात होणारी भाजी आहे। तर खूप सोपी आणि खूप झटपट। आणि आता झाकण उघडल्यावर मी तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली आहे। तर एकदम सुंदर रंग आलेला आहे, तेलाचा तवंग आलेला आहे आणि तुरीचे दाणे पण एकदम मऊ शिजले, झटपट सगळं झालेलं आहे आणि अशी चमचमीत सुंदर चवीची भाजी अगदी तयार आहे। तर ही भाजी दिसतेच इतकी टेम्पटिंग आहे आणि खायला तर आणखीच छान झालेली आहे। तर याच्यावर कोथिंबीर घालायची मस्तपैकी आणि गरमागरम भाजीवर ताव मारायचा आहे। ही भाजी तुम्ही भातासोबत कालवून किंवा भाकरीसोबत आणि पोळ्यांसोबत कशाही सोबत एकदम उत्तम जाते आणि याचं कॉम्बिनेशनच इतकं मस्त आहे, तुरीचे दाणे आणि वांगे, तर ती चव घेतल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही। तर नक्की ही भाजी ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कशी झाली आहे हे मला सांगायला पण विसरू नका, कमेंट जरूर करा। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाहीच आहे तुम्हाला। लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि पुन्हा पुन्हा येत राहा। भेटूया आपण पुढच्या भागात अशा सुंदर, वेगळ्या आणि छान छान चवीच्या सुंदर दिसणाऱ्या रेसिपींसह। तोपर्यंत नमस्कार, जाणीजे यज्ञकर्म।